Hello friends, today we are going to learn about word formation. आज आपल्याला इयत्ता 5वी स्कॉलरशिप यामधील व्होकॅब्युलरी या युनिट मध्ये आपल्याला वर्ड फॉर्मेशन या भागाविषयी आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर सुरुवातीला आपण वर्ड फॉर्मेशन ह्याचा अर्थ काय हे पाहूया. वर्ड फॉर्मेशन म्हणजे मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तुम्हाला तरी इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे माहितीच आहे. म्हणजे एबीसीडी जे आहे हे जे अक्षर आहे या अक्षरांपासून आपल्याला विविध अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि ह्या शब्द तयार करण्याच्या पद्धतीलाच वर्ड फॉर्मेशन असे म्हणतात. तर तुम्ही सर्वांनी ही व्याख्या लिहून घ्या. वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय? मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता या घटकामध्ये कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात त्याविषयी सध्या आपण माहिती घेऊया. यात आहे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्या प्रश्नांचं एक एक उदाहरण आपण इथे पाहूया. पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला येतील सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स to form the name. याचा अर्थ काय की आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी काही अक्षर दिले जातात आणि त्या अक्षरापैकी काही अक्षरे गाळली जातात. उदाहरणार्थ आता एक उदाहरण मी दिले. आता समजा आपल्याला पॉट हा शब्द द्यायचा आहे. यामध्ये एक अक्षर गाळून आपल्याला पी आणि टी दिले जातात. आता हे अशा पद्धतीने आपल्याला संच सुद्धा ते गाळून देऊ शकतात. मोठ्या स्पेलिंग मधले 2-3 अक्षर गाळून उत्तर आपल्याला विचारू शकतात. आता यापैकी गाळलेले शब्द इथे खाली दिले जातात. पीओटी पॉट. आता जर ओ हे उत्तर असेल तर खाली आपल्याला पर्यायांमध्ये ए, ओ, अ अशा पद्धतीने 4 पर्याय आपल्याला दिले जातात. त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला पॉट हा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ही झाली या घटकातली पहिली प्रश्न पद्धत. त्यानंतर दुसरा आहे फाइंड द अप्रोप्रिएट नेम फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. म्हणजे आपल्याला शब्द दिले जातात आणि त्या शब्दापैकी विचारलेल्या प्रश्नाला योग्य जुळणारा असा अर्थपूर्ण शब्द कोणता हे आपल्याला विचारले जातं. दुसरी पद्धत कोणती आहे? फाइंड द अप्रोप्रिएट नेम फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. म्हणजे समजा एखाद्या व्यवसायाविषयी आपल्याला विचारलं आणि त्या व्यावसायिकाचं आपल्याला नाव सांगायचं आहे किंवा एखाद्या ऋतूमध्ये रेनी सीझन मध्ये आपण काय वापरतो तर त्या वस्तूचं नाव आपल्याला तिथे दिले जातं आणि त्याशी संबंधित असलेलं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे चूज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न येऊ शकतात. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय निवडायचा असतो आपल्याला. यामध्ये स्मॉल लेटर्स दिले जातात आणि त्याच्या लिखाण पद्धतीनुसार योग्य पर्याय निवडायचा असतो. आता तुम्हाला तर एबीसीडी माहिती आहे. आपण एक स्मॉल एबीसीडी अशी लिहितो आणि ती लिहिण्याची पद्धत आपल्याला 4 ओळीमध्ये माहिती आहे. म्हणजे अक्षराचा टाईप आपण 4 रेघीमध्ये कसा बसवतो. छोटी एबीसीडी जी असते आपली ती आपण कशा पद्धतीने लिहितो तर आता समजा ही एबीसीडी आहे. यापैकी काही अक्षर आपण इथे पाहूया. आता ए ही आपण या 2 ओळीमध्ये लिहितो. त्यानंतर बी हा आपण वरच्या 2 आणि तिसऱ्या ओळीत लिहितो. त्यानंतर आहे सी, त्यानंतर डी. अशा पद्धतीने आपण संपूर्ण एबीसीडी ही ज्या पद्धतीने लिहितो त्यावर आधारित प्रश्नावली आपल्याला येऊ शकते आणि त्यानुसार अक्षरांचा टाईप म्हणजे पद्धत कशी आहे त्यानुसार आपल्याला प्रश्न येतात. तर आपण उदाहरणामध्ये हा सराव करूया. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड्स and select the group to which the word belongs to.
म्हणजे आपल्याला या प्रश्नावलीमध्ये पहिलं अक्षर निवडावं लागतं. असा संच दिलेला असतो शब्दांचा आणि त्या शब्द संचापैकी पहिले वर्णाक्षर निवडून आपल्याला योग्य शब्द संबंधित उत्तराशी शोधायचा असतो आणि तो शब्द आपल्याला तिथे लिहायचा असतो. तर अशा पद्धतीने हा एक प्रश्न प्रकार झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार वर्ड फॉर्मेशन मध्ये आपल्याला येतो. रिअरेंज द गिवन लेटर्स इन ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संबंधित किंवा एखाद्या वस्तूशी संबंधित आपल्याला लेटर्स दिले जातात, एखादं नाव दिलं जातं आणि ते आपल्याला रिअरेंज करावं लागतं. म्हणजे शब्दांचा क्रम बदलून आपल्याला इथे दिलं जातं. आता एक उदाहरण आपण पाहूया. इथे एक अक्षरांचा संच देते मी तुम्हाला. ROGREC. अशा पद्धतीने क्रम बदलून आपल्याला शब्दसंच अक्षरसंच दिला जातो. आता यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि खाली 4 पर्याय दिले जातात. त्यापैकी अर्थपूर्ण शब्दाचा जो पर्याय आहे तो आपल्याला इथे निवडायचा असतो. आता शोधा पाहू यापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पाहूया आपण ROGREC या शब्दांपासून म्हणजे या अक्षर संचापासून आपल्याला कोणता शब्द तयार होतो. खूप छान. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतो. GROCER म्हणजे ग्रोसर, किराणा सामान विकणारा. अशा पद्धतीचंही आपल्याला उत्तर मिळतं आणि 4 पर्यायापैकी योग्य अर्थपूर्ण पर्याय आपण यामध्ये शोधतो. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे. कंप्लीट द नेम ऑफ द थिंग वी यूज टू कलेक्ट द वर्क. म्हणजे आपल्याला कंप्लीट द नेम ऑफ द थिंग म्हणजे एखादा शब्द बनवण्यासाठी आपल्याला अर्धवट अक्षरसंच दिला जातो आणि त्या दिलेल्या अक्षरसंचाला जोडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. याचं उदाहरण एक पाहूया. उदाहरणार्थ आपल्याला DUS ही अक्षरं दिलेली आहेत आणि योग्य आपल्याला पुढची अक्षरं निवडलेल्या पर्यायातून जोडायचे आहेत. 4 पर्याय इथे दिले जातात आणि DUS हा शब्द अर्थपूर्ण बनण्यासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून 4 पर्यायापैकी योग्य अक्षरसंच आपल्याला निवडायचा आहे. आता समजा आपल्याला डस्टबिन हा शब्द आहे. तर DBIN हा अक्षरसंच आपल्याला दिलेल्या पर्यायातून निवडावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मीनिंगफुल वर्ड. मग आपल्याला इथे अंक दिले जातात आणि अंकांना अक्षर पर्याय म्हणून दिले जातात. मग त्या दिलेल्या पर्यायापासून आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे आणि त्या शब्दाची आपल्याला इथे योग्य पर्याय निवडून उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार यामध्ये येऊ शकतो जो आहे. Select the group of letters to form the name of a thing used in rainy season. म्हणजे एक उदाहरण आहे की आपल्याला ही वस्तू आपण पावसाळ्यात वापरतो अशी एक हिंट दिली जाते. आपल्याला तिथे एक उल्लेख केला जातो की आपण ते योग्य उत्तराकडे जावं. अशा पद्धतीने ही 6-7 प्रकारचे आपल्याला प्रश्नावलीचे प्रकार वर्ड फॉर्मेशन मध्ये येतात. हे प्रत्येक प्रश्न प्रकार आपण आता पाहिले. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं त्याविषयी एक आता यामध्ये उदाहरण पाहूया. तोपर्यंत तुम्ही ABCD ही लिहून काढा. या पद्धतीने 4 रेघेमध्ये ABCD आपण स्मॉल कशी लिहितो त्याचा सराव तुम्ही करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला वर्ड फॉर्मेशन मध्ये अक्षरांचा टाईप योग्य प्रकारे ओळखून तिथे द्यायचा आहे. तर आता आपण जाऊया प्रत्यक्ष उदाहरणाकडे. या उदाहरणामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी सर्वात योग्य पर्याय कोणता याविषयी आपल्याला आधी माहिती करून घ्यावी लागणार आहे. तर सुरुवातीचा एक प्रश्न प्रकार आपण इथे पाहूया.
पहिलं उदाहरण आपण पाहूया इथे. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स from the name of the theme used in rainy season. अशा पद्धतीने एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो की आपल्याला यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स फ्रॉम द नेम ऑफ अ थीम युज्ड इन रेनी सीझन. तर अक्षरांचा संच आपल्याला इथे दिला जातो. त्याचं स्पेलिंग आहे डॅश एम डॅश REL डॅश A. तर अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला येऊ शकतो. यामध्ये आहे 3 अक्षरे इथे गाळलेली आहे आणि या 3 अक्षरांचा संच खाली पर्यायामध्ये आपल्याला दिला जातो. कुठले कुठले पर्याय आहेत आपण पाहूया. पहिला पर्याय आहे यू, त्यानंतर आहे UPL, हा झाला पहिला पर्याय. त्यानंतर दुसरा पर्याय आहे UBL. त्यानंतर तिसरा पर्याय आहे यापैकी UTL आणि चौथा पर्याय आहे URA. आता तुम्ही विचार करा याविषयी की रेनी सीझन मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये यापैकी कोणती वस्तू आपण वापरतो. तर ती वस्तू इथे दिलेली आहे. तिचं स्पेलिंग आपल्याला पूर्ण करायचं आहे दिलेल्या पर्यायामधून. शोधा पाहू. आता विचार करा. अगदी बरोबर उत्तर आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय UBL आणि ती वस्तू कोणती आहे. अम्ब्रेला. UMBRELLA. अशा पद्धतीने योग्य पर्याय कोणता आहे 2 नंबरचा. हे झालं पहिलं उदाहरण. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढचा प्रश्न प्रकार आहे. यामध्ये दिलं जातं आपल्याला फाइंड द नेम ऑफ a professional from the given letters. Professional from the given letters. यामध्ये आपल्याला व्यावसायिकाचं नाव शोधायचं आहे आणि यामध्ये अक्षर दिलेले आहेत. आपल्याकडे 4 प्रकारचे शब्द आहेत. त्याचे स्पेलिंग योग्य कोणतं आहे ते आपल्याला शोधून इथे लिहायचं आहे. पहिलं स्पेलिंग आहे CARPANTER. दुसरा आहे शब्द CARPAINTER. तिसरा पर्याय आहे यामध्ये CARPENTER आणि चौथा पर्याय आहे CARPENTERY. या 4 पैकी आपल्याला योग्य
द्यायचा आहे. शोधा बघू आता योग्य पर्याय कोणता असावे. तर यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कारपेंटर. अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर. हे झाले 2 प्रश्न प्रकार. आता तिसरा आणि महत्वाचा प्रश्न प्रकार आपण इथे पाहूया. म्हणजे तुम्हाला वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय याविषयी नेमकं लक्षात येईल आणि तुम्हाला खूप सराव करावा लागणार आहे याविषयी. तर हा एक महत्वाचा आहे चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे योग्य पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला पर्याय दिले जातात आणि ते कशा पद्धतीने मी आता सांगितलं ना एबीसीडी कशा पद्धतीने लिहायची आहे. स्मॉल एबीसीडीचा टाइप आपल्याला इथे लक्षात घेऊन अक्षरांचा आकार आपल्याला ओळखायचा आहे. आता डॉग हा शब्द 4 रेघेमध्ये कशा पद्धतीने लिहिला जातो याची मांडणी इथे आपल्याला दिली जाते. आता ती आपण पाहूया. आता हा डॉग शब्द आहे इथे आपल्याला दिलेला आहे. हा दिलाय या पद्धतीने. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवते. डॉग कसा लिहिणार आपण 4 रेघेतला डी ओ आणि जी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही अक्षरं आपण कशी पाहायची. आणि त्यानंतर डॉग जर असा लिहायचा असतो तर आपल्याला गोट हा शब्द कसा लिहावा लागेल याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की डॉग असा आहे आणि गोट आपल्याला कसं लिहायचं आहे. तर त्यामध्ये खाली 4 प्रकारचे पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला योग्य अक्षर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर गोट हा शब्द कसा येईल तो आपल्याला खालील पर्यायापैकी निवडायचा आहे. हा झाला पहिला पर्याय. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आपण इथे पाहूया. हा झाला दुसरा पर्याय. त्यानंतर तिसरा पर्याय आपण इथे पाहू. यामध्ये आणि चौथा पर्याय आहे इथे पाहूया आपण. यापैकी गोट हा शब्द कुठल्या पर्यायात बसेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा बरं आता गोट हा शब्द कसा लिहिला जाईल. तर कोणता पर्याय बरोबर येईल याच्यामध्ये. अगदी बरोबर. तर गोट हा शब्द या पर्यायात बरोबर येईल. रफ वर्क मध्ये तुम्ही ते करून पाहायचं आहे. तर जी असा त्याच्यानंतर ओ त्याच्यानंतर ए आणि हा टी म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व अक्षर पर्याय लक्षात आलेले आहेत आणि ह्या पद्धतीने आपण वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय आणि त्यात कुठल्या कुठल्या प्रकारची प्रश्नावली येऊ शकते ते आपण आताच अभ्यासलं. आता तुम्ही याविषयी घरी सराव करायचा आहे आणि या वर्ड फॉर्मेशन आधारित मी चाचणी तुम्हाला पाठवणार आहे ती तुम्ही सोडवायची आहे. थँक्यू.